श्रावण चालू झाला की त्यानंतर आपल्याकडे सण चालू होतात, गणपती म्हणा की देवी म्हणा. त्यामुळे आता मी अशी गोडाची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवते आहे. घरच्या घरी झटपट फक्त 10-15 मिनिटात तयार होईल अशी बुंदीची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इतकी सोपी आहे बनवण्यासाठी, काहीच वेळ काहीच भिजवायचं नाही पीठ, तरी पण इतकी मस्त ही बुंदीची रेसिपी बनते. तर बेसन घेतलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं बेसन घ्या अंदाजाने, जेवढं हवं असेल तेवढं. त्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि विस्कने तुम्ही हे फिरवू शकता. मम्मी इथे बनवून दाखवते आहे बुंदी, तिने हातानेच हे केलेलं आहे. रवीने केलं तर हे फटाफट त्याच्या लम्स फ्री होतं ते. तर आता इथे पीठ मम्मी असं पाणी टाकून आता बेसन भिजवून घेणार आहे. त्याच्यात लम्स राहिले पाहिजे, बिलकुल गाठी झाल्या नाही पाहिजे, याचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आता मस्त असं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी चेक करू शकता या प्रकारची कन्सिस्टन्सी. आणि जर तुमचं नसेल पडत बुंदी तर नंतर तुम्ही पाण्याची त्याच्यात कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता. आता तोपर्यंत साखरेचा पाक बनवायचा आहे. त्यासाठी साखर घेतलेली आहे, त्याच्यात पाणी बुडेल इतपत त्याच्यात पाणी टाकलेलं आहे, साखर पाण्यात बुडेल एवढं. आणि थोडं जास्त पाणी मी टाकते आहे, जास्त घट्ट पाक पण चांगला नाही लागत त्यामुळे. आणि आता हे याचा पाक बनवून घ्यायला इथे ठेवून द्यायचा आहे. साखर आता मस्त अशी उकळून घ्यायची आहे. याला 1 तारी 2 तारी असा काहीच पाक लागत नाही, त्यामुळे हे खूप सोपं आहे करण्यासाठी. साखरेचा पाक बनवूस तर आपण इकडे पीठ भिजवलं होतं, तोपर्यंत आता तेल गरम करत ठेवूया. आणि तोपर्यंत तेल गरम होतं इथं साखरेचा पाक पण बनलेला आहे. थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आता बुंदीचं जे बॅटर आपण केलं होतं किती सोपं आहे बघू शकता, त्यात काहीच लागलेलं नाहीये, फक्त पाणी आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे बेसनात. आणि त्याला आता एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे बनवायच्या आधी. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा चेक करायचं आहे चाळणीमध्ये टाकून तुमची बुंदी बनते का. आणि चाळणी तुमच्याकडे बुंदी झारे असेल तर बुंदी झाऱ्याने पण तुम्ही सरळ बनवू शकता, सोपं पडतं ते. पण चाळणीने पण, ज्यांच्याकडे काहीच नसेल ते असं सरळ चाळणीने करू शकता बुंदी. तर बुंदी आता पडते आहे, थोडा वेळ लागतो आहे एक एक बुंदी पडायला, त्यामुळे थोडंसं चमच्याने असं त्याच्यावर फिरवून घेतलेलं आहे. आणि मस्त अशी बुंदी पडते आहे खाली तेलामध्ये, तुम्ही बघू शकता. तर त्याला वाफ लागते पटकन, त्यामुळे ते पीठ घट्ट होतं. त्यामुळे पटपट तुम्हाला ही प्रोसेस करून ती चाळणी बाजूला काढून घ्यायची आहे बुंदी. मग त्यानंतर बुंदी अशी तळली की ती वर येते ऑटोमॅटिक. तर बघू शकता मस्त अशी बुंदी इथे बनवून तयार आहे. आता ही झाली, थोडीशी कलर तिचा चेंज झाला की कुरकुरीतपणा तिला येतो, आपल्याला लगेच कळतं, हा वाजता तिचा आवाज येतो. त्यानंतर तुम्ही हे काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे परत राहिलेली बुंदी सगळी इथे करून घेणार आहे. आता यामध्ये तुम्हाला कलरची पण बुंदी मी पुढे व्हिडिओमध्ये करून दाखवते. मस्त असे दाणे पडत आहे बुंदीचे. आणि घरच्या घरीच मुलं खूप आवडते बुंदी, सगळ्याच लहान मुलांना मोठ्यांना पण आवडते. तर घरच्या घरीच तुम्ही इतकी सोपी पद्धत आहे, काहीच वेळ लागत नाही, अर्ध्या तासाच्या आत सगळं बनवून किचन तुमचं बंद होऊन जातं. म्हणूनच म्हणते, अजूनपर्यंत मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं असेल तर अशी झटपट रेसिपीज पाहण्यासाठी लवकर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा. आतापर्यंत एवढा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या. आणि कमेंट सेक्शन मध्ये गेल्यावर खाली हाईप नावाचा ऑप्शन येतं, तुम्ही मला हाईप करून पॉइंट्स देऊ शकता माझा व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये आणण्यासाठी. तर आता पाकातून हे थोडं भिजलं की पहिले पुढची बुंदी उस्तर मग ही बुंदी काढून घ्यायची आहे साईडला आणि याला असं ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे. आता कलर तुम्हाला जे आवडत असतील ते नंतर, पहिले तुम्ही नॉर्मल बुंदी करून घ्यायची आहे, नंतर वेगवेगळे पार्ट करून तुम्ही वेगवेगळे कलर याच्यात करू शकता, ते पण मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. आता कलरची बुंदी काही लेमन आणि काही डार्क ऑरेंज अशी केलेली आहे आम्ही. तर ते तुम्ही आता सगळे कलर वगैरे कसे टाकायचे ते सगळं दाखवून दिलेलं आहे. तर आता कलरची पण बुंदी आम्ही इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर थोडासा डार्क केलेला आहे एक कलर, बघू शकता तुम्ही. तर डार्क लाईट अशी 3 कलरची बुंदी इथे केलेली आहे. माझ्याजवळ हिरवा अवेलेबल नव्हता म्हणून मी हिरवा कलर टाकलेला नाहीये, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. आणि अशा प्रकारे पटकन आता बाकीची सगळी बुंदी इथे काढून घेतलेली आहे. जशी बुंदी काढत जाऊ तशी पाकात टाकत जायची आहे. आणि पुढची बुंदी होस तर मग ही बुंदी तोपर्यंत भिजते, मग ही साईडला करून ती पुढची टाकायची आहे. अशा पद्धतीने सोपं काम तुम्ही करू शकता. आता ही सगळी बुंदी इथे आमची काढून झालेली आहे. बुंदी इथे जास्त काही पाक उरलेला नव्हता आणि बुंदी परत मिळते जास्त पाक नव्हता, त्यामुळे त्यात टाकून दिलेली आहे. म्हणूनच कमी कमी प्रमाणात तुम्ही अंदाजाने बरोबर करायचं आहे, म्हणजे मग जास्त पण तुमचं वेस्ट जात नाही. त्यानंतर ही बुंदी सगळं हे पाक पिऊन घेते आणि मस्त अशी नंतर कोरडी कोरडी होऊन जाते. तर झटपट बुंदी आवडली असेल व्हिडिओ एक लाईक होऊन जाऊ द्या, शेअर करा जास्तीत जास्त. आणि त्याचबरोबर तुम्ही बनवून पाहिला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही फीडबॅक देऊ शकता कमेंट करून.
तर आता ही बुंदी सगळी मिक्स करून आम्ही थंड होऊ देणार आहे. अशी पसरून ठेवली ताटामध्ये, किती मस्त मोकळी मोकळी होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. सणवार येत आहे आपले आता, त्यानंतर गणपती पण येत आहे, म्हणून मी अशी रेसिपी आता टाकलेली आहे. तर भेटूया पुढच्या छान छान वेगवेगळ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.